तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज पुसेगाव येथे म्हणजे पुसेगाव हिंद केसरी मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानाचे मित्रांनो आत्ता सर्व गट म्हणजेच सर्व 111 गट पळून झालेले आहेत आणि ह्या 111 गटमध्ये कोणकोणत्या टॉपच्या गाड्या सेमीफायनलसाठी पात्र ठरलेले आहेत, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला सुंदर अशी गाडी पळताना दिसली, ती म्हणजे साई आणि चिमण्याची. तर साई आणि चिमण्या हे गट क्रमांक 5 मध्ये गटपास झालेले आहेत आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. तसेच मित्रांनो, त्यानंतर गट क्रमांक 19 मध्ये ज्या बैलानं फॉर्च्युनर मैदान गाजवलं असा फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा आपल्याला पळताना दिसला आणि सर्जासोबत होता शंभू. तर सर्जा आणि शंभू गट क्रमांक 19 मध्ये गटपास झालेले आहेत आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 21 मध्ये आपल्याला रोमन आणि पक्षाची गाडी पळताना दिसली आणि रोमन आणि पक्षा हे गट क्रमांक 21 मध्ये गटपास झालेले आहेत आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 22 मध्ये सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा घरचा साज सुंदर आणि वजीर आपल्याला पळताना दिसला आणि सुंदर आणि वजीरने कडेने पळून गटपास केला आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. तसेच मित्रांनो, बेंजोरचा बादशाह मथुर आपल्याला गट क्रमांक 24 मध्ये पळताना दिसला आणि आज मथुरचा पायरा होता बावऱ्यासोबत. तर मथुर आणि बावऱ्या गट क्रमांक 24 मध्ये गटपास झालेले आहेत आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. तसेच मित्रांनो, वेगाचा शेवट पंचमेंदी केसरी सर्जा आपल्याला गट क्रमांक 52 मध्ये पळताना दिसला आणि सर्जाचा पायरा होता हरण्यासोबत. तर सर्जा आणि हरण्या आपल्याला गट क्रमांक 52 मध्ये पळताना दिसले आणि 52 मध्ये गटपास करून सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 53 मध्ये चित्र आणि वादळने गटपास केला आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, राहुल पाटील यांचा सर्जा देखील आपल्याला आज पळताना दिसला आणि सर्जा आपल्याला गट क्रमांक 55 मध्ये पळताना दिसला. सर्जाचा पायरा होता बलमासोबत. तर सर्जा आणि बलमा गट क्रमांक 55 मध्ये गटपास झालेले आहेत, सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 58 मध्ये आपल्याला विठ्ठल नानांचा घरचा साज म्हणजेच विठ्ठल नानांचा आणि अजयशेठ जाधव कलेडोन यांचा तेजा आणि चिक्या आपल्याला गट क्रमांक 58 मध्ये पळताना दिसले आणि मित्रांनो, गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना. तर आज तेजा आणि चिकाने गट क्रमांक 58 मध्ये गटपास केला आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 63 मध्ये आपल्याला सचिन आणि लक्ष्याची गाडी पळताना दिसली आणि गट क्रमांक 63 मध्ये सचिन आणि लक्ष्याने गटपास केला आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. 61 मध्ये आपल्याला दॉर्लीचा हरण्या पळताना दिसला आणि हरण्याचा पायरा होता ओम सोबत. तर हरण्या आणि ओम आपल्याला गट क्रमांक 61 मध्ये गटपास होताना दिसले आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, गट क्रमांक 71 मध्ये फॉर्च्युनरचा मार्करी लखन पळताना दिसला आणि लखनचा पायरा होता सर्जासोबत. तर सर्जा आणि लखन आपल्याला गट क्रमांक 71 मध्ये गटपास करताना दिसले आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. मोहिल शेठ धुमाळ यांचा महाराज मित्रांनो आपल्याला गट क्रमांक 77 मध्ये पळताना दिसला. तर आज महाराजचा पायरा होता रुद्रासोबत. तर रुद्र आणि महाराज आपल्याला गट क्रमांक 77 मध्ये पळताना दिसले आणि ह्या गटामध्ये विजय प्राप्त करून सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 84 मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली, राजा आणि अर्जुनची गाडी. तर राजा आणि अर्जुनची गाडीने गट क्रमांक 84 मध्ये गटपास केला आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 101 मध्ये आपल्याला घरणिकेचा राजा पळताना दिसला आणि आज राजाचा पायरा होता रायनासोबत. तर राजा आणि रायना गट क्रमांक 101 मध्ये गटपास झालेले आहेत आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 65 मध्ये आपल्याला सम्राट आणि राजाची गाडी पळताना दिसली आणि गट क्रमांक 65 मध्ये सम्राट आणि राजाने गटपास केला आणि सेमीफायनलसाठी पात्र ठरलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 110 मध्ये प्रभू आणि पक्षाची गाडी पळाली आणि ह्या गटामध्ये प्रभू आणि पक्षाने विजय प्राप्त केला आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र ठरलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, सर्व गट पळून झालेले आहेत आणि आत्ता सर्वांना आतुरता आहे ती म्हणजे सेमीफायनलची. तर सेमीचे सर्व लॉट्स आत्ता निघणार आहेत. कोण कोणत्या सेमीत पळणार हे आपण या व्हिडिओ मार्फत घेऊन येणारच आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा.